छगन भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। त्यात मागासवर्ग आयोग, न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली। तसंच अधिसूचनेविरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचा निर्धार झाला। ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असंही भुजबळांनी सांगितलं। छगन भुजबळांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल, तसंच इतर समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले। कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हतं, त्याबाबत मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये असं शिंदेंनी म्हटलंय। तर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 8 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण झालंय। सर्वेक्षणाची मुदत संपण्यासाठी आता केवळ 4 दिवस उरलेत। सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपमधील त्रुटी दूर करण्यात गोखले इन्स्टिट्यूटला यश आलंय। ॲपमध्ये समाविष्ट नसलेल्या नगरपालिका गावांचा यात समावेश करण्यात। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4 तर काँग्रेसला 3 आणि शरद पवार गटाला केवळ 1 जागा सोडण्याचं ठरलंय, अशी माहिती सूत्रांनी दिली। तेव्हा छत्रपती संभाजीनगरची जागा ठाकरे गट लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची 30 जानेवारीला बैठक होती। येत्या 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोल यांनी दिली। 30 जानेवारीला होणाऱ्या बैठकीमध्ये वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही येतील असा विश्वासही पटोल यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे। या प्रकरणी आज अनिल पाटील यांची फेरसाक्ष घेण्यात येईल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरातल्या ऐतिहासिक गंगावेस तालमीला भेट देत अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्याची सुरुवात केली। गंगावेस तालमीची अजित पवारांनी पाहणी केली। विकास करताना पैलवानांना जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी अजित पवारांनी दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। आप पक्षानं हरियाणा विधानसभेच्या सर्व 90 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला, तर लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढवणार आहे। अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे। लोकसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्यामध्ये होणार आहे, तर विधानसभेची निवडणूक यावर्षीच्या अखेरीस होईल। हरियाणात लोकसभेच्या 10 जागा आहेत।